आपलं स्वागत। औरंगजेबाची कबर हटवण्याकरता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मोहीम हाती घेतली आहे। कबर हटवण्याकरता राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे। नागपुरामध्ये महाल परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केलं। पुण्यातही विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं। तर छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून निदर्शने करण्यात आली। औरंगजेबाची कबर खुलताबाद इथून हलवावी अशी मागणी करण्यात आली। दुसरीकडे कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांकडून निदर्शने करण्यात आली। औरंगजेबाची कबर हटवण्याकरता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। खुलताबाद इथून औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करा, अन्यथा बाबरी मस्जिदीप्रमाणे ही कबर उद्ध्वस्त करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगजेबाची कबर हटवा आंदोलन करण्यात आलं। तर खुलताबादमधील औरंगजेबाची कबर ही काढून टाकण्यात यावी याकरता सिल्लोडमध्ये तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। त्यानंतर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं। तर नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विहिपने आंदोलन केलं। अहिल्यानगरमध्येही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीकरता आंदोलन केलेलं आहे। या कबरीमुळे देशातील तमाम हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचं मत या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीकरता मालेगावातही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणं आंदोलन केलं। ही कबर हटवली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। धुळ्यातही विहिप आणि बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत संभाजीनगरातील औरंग्याची कबर तोडण्याची मागणी केली। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विहिप आणि बजरंग दलाने आंदोलन केलेलं आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिलाय। काहीही झालं तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। तसंच उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो चिरडून पाडू असं वचन देवेंद्र फडणवीसांनी भिवंडीत दिलं। तसंच देशात महिमा मंडन होईल ते शिवरायांच्या मंदिराचंच होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। औरंग्याची कबर कशाला हवी? मात्र 50 वर्षांपूर्वी त्याला संरक्षित स्थळ घोषित करण्यात आल्याने कबरीच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारवर येऊन पडली, हे आपलं दुर्दैव आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो। आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातो आहे की या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही, हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे। मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासंदर्भात वक्तव्य केलं। आमच्या महाराष्ट्रात जी औरंग्याची कबर आहे ती आठवण आम्हाला नको आहे, ही हिंदू समाजाची भावना आहे असं नितेश राणे म्हणाले। ज्यांना ती आठवण वाटते त्यांनी पाकिस्तानात घेऊन जावं असंही नितेश राणेंनी म्हटलंय। तर नितेश राणेंच्या अगदी विरुद्ध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी घेतली आहे। शत्रूला आम्ही इथंच महाराष्ट्रात गाडतो याचा हा पुरावा असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा हा डाव तर नाही ना असा सवालही त्यांनी केला।
औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं, त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे? काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे. आम्हाला अशी कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले, ती कुठलीच घाण नको. कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं, बांगलादेशमध्ये घेऊन जावं. यांनी ज्याच्याशी लढा दिला तो याच महाराष्ट्रात गाडला गेला, याचा काहीतरी पुरावा पुढच्या पिढीपर्यंत असायला पाहिजे ना. म्हणजे उद्या चालून जर आमच्या पुढच्या पिढ्या विचारतील की अफजल खानाला शिवाजीराजांनी प्रतापगडावर त्याचा कोथळा काढला किंवा औरंगजेब इथे मराठ्यांशी संघर्ष करता करता याच मातीत गाडला गेला, त्याचे पुरावे काय? आता तुम्ही खुलताबादची कबरच तोडा असं जे काही लोकांनी नवीन जाणीवपूर्वक काही लोक करतायत काय अधिवेशन काळामध्ये, महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत ते दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न होतोय. औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात राजकारण सुरू आहे. 300 वर्षांपूर्वी गाडल्या गेलेल्या औरंगजेबाला राजकीय नेत्यांनी आपल्या फायद्याकरता पुन्हा एकदा उकरून काढलंय. मात्र आता याच मुद्द्यावरून शिवसेनेत 2 गट पडल्याचं दिसतंय. राज्यात काय देशातही औरंगजेबाची कबर किंवा थडगं नको अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश म्हस्केंनी लोकसभेमध्ये केली. त्यावर शिवसेनेचे खासदार कृषी राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी प्रतिक्रिया देताना औरंगजेबाचं थडगं चालेल पण त्यावर खर्च नको अशी भूमिका घेतली. त्या भूमिकेवर खासदार नरेश म्हस्केंनी सारवासारव केली. प्रतापराव जाधवांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढू नका, मी पक्षाची भूमिका मांडतो, औरंग्याची कबर राज्यात नको अशीच भूमिका शिवसेनेची आहे असं स्पष्टीकरण नरेश म्हस्केंनी दिलेलं आहे. ज्या औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली, हिंदूंची हजारो मंदिरं तोडली, हजारो मंदिरं लुटली, शिखांचे 9वे धर्मगुरू 10वे धर्मगुरू यांची सुद्धा हत्या केली, अशा औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी आहे. अशा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांना त्रास दिला, ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला, अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत. अनेक आमच्या देवदेवतांच्या मंदिरांच्या विटंबना ज्या औरंगजेबानी केल्यात, खऱ्या अर्थानं त्याचं तुष्टीकरण या ठिकाणी होऊ शकत नाही. खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगं असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं, एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं. बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही. गुलामगिरीची आठवण कशासाठी पाहिजे? प्रतापरावांचं जे काही म्हणणं असेल, त्यांचं बोलताना काहीतरी चूक झाली असेल, मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, या ठिकाणी आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे. पक्षाची भूमिका या ठिकाणी शिवसेना एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की अशी थळगी आपल्या देशात आणि महाराष्ट्रात नको. औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये नसायला पाहिजे.